हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 मार्च 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला चला. तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या प्रतिनिधीगृहात क्वाड विधेयक मंजूर करण्यात आले? उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशातील वाहन विक्रीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर देशातील वाहन विक्रीमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे विशाखापट्टणम येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर उत्तर आहे ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इस्रोद्वारे इन्सॅट 3D या हवामान उपग्रहाचे कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे GSLV F-14. तर इस्रोद्वारे इन्सॅट 3D या हवामान उपग्रहाचे GSLV F-14 रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? तर मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना उत्तर प्रदेश राज्याचा उपक्रम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत कोणत्या एक्सप्रेस वेवर उपग्रह आधारित टोलिंग सुरू करणार आहे? तर उत्तर आहे मैसूर बेंगलोर हायवेवर एक्सप्रेस वेवर. तर भारत मैसूर बेंगलोर एक्सप्रेस वेवर उपग्रह आधारित टोलिंग सुरू करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे गुलजार व रामभद्राचार्य यांना. पर्याय क्रमांक 1, गुलजार व रामभद्राचार्य. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कवी गुलजार व गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला? उत्तर आहे 58वा. पुढचा प्रश्न पाहूया. कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला? तर कवी गुलजार यांना उर्दू भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. पुढचा प्रश्न पाहूया. रामभद्राचार्य यांना कोणत्या भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला? तर रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर रामभद्राचार्य यांना 2015 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कवी गुलजार यांच्या
कवी गुलजार यांच्या रूपाने उर्दू भाषेसाठी कितव्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर 5व्यांदा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गुरु रामभद्राचार्य यांना 2023 वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना किती भाषेचे ज्ञान आत्मसात आहे? तर गुरु रामभद्राचार्य यांना 22 भाषेचे ज्ञान आहे. उत्तर आहे 22. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कवी गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना कोणत्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले? तर उत्तर आहे 2023 वर्षी. तर 2023 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गीतकार गुलजार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते 2013. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ किती भाषेसाठी दिला? उत्तर आहे 23 भाषेसाठी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कोठे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्यात पारनेर येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जर्मनीमध्ये आयोजित म्युनिच सुरक्षा परिषदेत भारतातर्फे कोण उपस्थित होते? उत्तर आहे एस जयशंकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रबोनो सुबियातो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली? तर प्रबोवो सुबियातो यांची इंडोनेशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. उत्तर आहे इंडोनेशिया. पुढचा प्रश्न पाहूया. जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे कितवे राज्य आहे? तर जातीनिहाय जनगणनेला मान्यता देणारे झारखंड हे 3रे राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नासा व कोणत्या देशाची अंतराळ संस्था जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी सामील झाली? उत्तर आहे जपान. तर नासा व जपान देशाची अंतराळ संस्था जगातील पहिली लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी सामील झालेली आहे. उत्तर आहे जपान. पुढचा प्रश्न पाहूया. संशोधकांनी ओडिसातील कोणत्या सरोवरात सागरी ॲफिपॉडची नवीन प्रजाती शोधून काढली? उत्तर आहे चिलिका तलाव. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.